नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, ITS रिक्रूटन. आजचा विषय आहे आपला एम्प्लॉयबिलिटी स्किल. एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आजचा आपला टॉपिक चालू आहे कम्युनिकेशन स्किल. मागच्या टॉपिकमध्ये आपण लिसनिंग स्किल्स आणि फेसिंग इंटरव्ह्यूज हे पॉईंट्स बघितले होते. आज आपण मोटिवेशनल ट्रेनिंग आणि बिहेवियर स्किल्स याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच डूज अँड डोंट्स फॉर अन इंटरव्ह्यू हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा टॉपिक कम्युनिकेशन स्किल. लेट्स गो बॉयज. मित्रांनो, आज आपण समजून घेऊया इंटरव्ह्यू मॅनर्स अँड एथिक्स. What are the do's and don'ts? मुलाखतीचे सभ्य संकेत आणि शिष्टाचार. मुलाखती दरम्यान काय करावे आणि काय करू नये हे दोन्ही समजून घेऊया. सर्वप्रथम आपण मुलाखतीला जाताना कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं. आता आपण मुलाखतीमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे समजून घेऊया. सर्वप्रथम स्त्रियांनी साडी, पंजाबी ड्रेस, जीन्स, कुर्ता असा सभ्य पेहराव करावा. दोन, दागिने, सौंदर्य प्रसाधने, अत्तर इत्यादीचा वापर अतिशय कमीत कमी करावा. पुरुषांनीही औपचारिक वाटतील असेच सौम्य रंगाचे शर्ट पॅन्ट कपडे घालावे. ड्रेस व्यवस्थित प्रेस केलेला, बुटांना व्यवस्थित पॉलिश केलेली असेल याची काळजी घ्यावी. तुम्हाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळेतच किमान 10 ते 15 मिनिटे आधी उपस्थित राहा. उशिरा गेल्याने तुमची प्रतिमा बिघडू शकते. सहावा, भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल मुलाखती दरम्यान बंद किंवा सायलेंटच ठेवा. 7, तुमचा प्रथमदर्शनी प्रभाव उत्तम पडेल याची काळजी घ्या. 8, चेहरा हसरा, प्रसन्न आणि उत्साही राहण्यासाठी मनालाही आनंदी ठेवा अशी सूचना द्या. 9, घट्ट हस्तांदोलन करा आणि नजरेला नजर देऊन आत्मविश्वासाने संभाषणाला सुरुवात करा. 10, हस्तांदोलन ऐवजी पूर्णपणे दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याचा पर्यायही तुम्ही वापरू शकता. एकतर अशा नमस्कारातूनही सर्व भावना व्यक्त होतात आणि त्यात भारतीय तत्वाचा अभिमान आहे. 11, सर्व मुलाखतीकर्त्यांना आवर्जून अभिवादन करा. 12, दरवाजातून आत येताना संपूर्ण मुलाखती दरम्यान आणि मुलाखत संपून दरवाजा बाहेर जाईपर्यंत हा संपूर्ण वेळ तुमची देहबोली सकारात्मकच ठेवा. 13, संपूर्ण
मुलाखती दरम्यान तुमचा आवाज स्वच्छ, स्पष्ट आणि उत्साही असू द्या. 14वा मुद्दा, तुमच्याकडे असलेल्या सर्वोत्तम संवाद कौशल्याचा वापर करा. सर्व मुलाखतकर्त्यांशी योग्य आणि प्रभावी संवाद साधा. 15वा आणि शेवटचा मुद्दा, सर्वात शेवटी उभे राहिल्यावर सर्व मुलाखतकर्त्यांकडे पाहून मनपूर्वक आभार माना. हे आहेत मुलाखती दरम्यान सभ्य आणि शिष्टाचार. ह्या गोष्टी आपण मुलाखती दरम्यान करायलाच हवेत. At a time of interview, we should have to follow these manners and ethics as a do's for interview. Now we are going toward the what are the don'ts at a time of interviews. मुलाखती दरम्यान कोणत्या गोष्टी करू नयेत हे आता समजून घेऊया. सर्वप्रथम, अगदी फॅशनेबल कामाच्या स्वरूपाला न शोभणारे अपुरे कपडे घालू नये. 2. भडक रंगाचे, उग्र वासाची अत्तरे अजिबात वापरू नये. 3. सण समारंभाचे भडक रंगाचे, मोठमोठ्या चौकटीचे शर्ट, पॅन्ट किंवा टी शर्ट वगैरे कपडे मुळीच घालू नये. 4. विस्कटलेले केस, झोपाळलेला चेहरा, म्हणजे तो मुलगा असो किंवा मुलगी, म्हणजे आपले जे ट्रेनी असतात, ह्या गोष्टी अजिबात नकोच. 5. बऱ्याच जणांना मुलाखती दरम्यान टेन्शन म्हणजे दडपण येऊ शकते. तेव्हा त्या दडपणाला तुमच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका. 6वा मुद्दा, मुलाखती दरम्यान कुठल्याही परिस्थितीत कुणाचाही फोन स्वीकारू नका. 7. सुरुवात करताना कुठलीही नवीन क्रिया, अतिशय नाविन्यपूर्ण गोष्ट टाळा. 8वा मुद्दा, उदास, थकलेला चेहरा तुमच्या एकंदर कार्यक्षमतेला, बुद्धिमत्तेला मारक ठरतो. 9. समोरच्याचा हात फार वेळ धरून ठेवणे, एकटक पाहत राहणे किंवा संपूर्ण नजर चुकवणे या सर्व गोष्टी पूर्णपणे टाळा. 10वा मुद्दा, समोर जर मुलाखतकर्त्याची संख्या जास्त असेल तर, म्हणजे एकापेक्षा जास्त मुलाखतकर्ते असतील तर प्रत्येकाशी हस्तांदोलन टाळाच. त्याऐवजी सर्वांना नमस्कारच उत्तम. 11वा मुद्दा, जोपर्यंत आज्ञा किंवा परवानगी मिळत नाही तोपर्यंत खुर्चीत आपणहून बसू नका. 12वा मुद्दा, आधीची आस्थापना म्हणजेच कंपनी, त्यातील माणसे, तेथील काम यापैकी कोणाबाबतही नकारात्मक बोलू नका. 13वा मुद्दा, मुलाखती अगोदर किंवा मुलाखत सुरू असताना तोंडात काहीही ठेवू नका किंवा खाऊ नका. तोंडात बोटे घालणे, नखे कुरतडणे आणि नकारात्मक कृती करू नका. 14वा मुद्दा, अर्थात मुलाखती दरम्यान जास्त बोलणे किंवा अगदी कमी बोलणे दोन्हीही टाळाच. शेवटचा मुद्दा, मुलाखत संपल्यावर मुलाखतकर्त्याकडे अजिबात
न पाहता सरळ निघून जाणे असे मुळीच करू नका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हो आणि नाही अशी अगदी तोटक उत्तरे मुळीच देऊ नका. तसेच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना स्वतःकडील चांगले गुण सांगण्याची कुठलीही संधी मुळीच सोडू नका. विस्तृत आणि परिपूर्ण उत्तर द्या. हे आहेत कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण समजावून घेतलं. तसेच तुम्हाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात तुम्हाला व्यक्त होण्याची, तुमचे ज्ञान कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी दडलेली असते. तिचा खुबीने वापर करा. Now we are going toward the communication skill next part, that is motivation or inspiration, prerna, spurti. We will see what is motivation. आपण आता पाहूया प्रेरणा म्हणजे काय आणि प्रेरणेचे प्रकार काय असतात. मोटिवेशन हा मुळात लॅटिन भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ होतो टू मूव्ह, म्हणजे हालणे, हालचाल करणे. द डेफिनेशन ऑफ मोटिवेशन is defined as those forces that causes people to behave in a certain ways. म्हणजेच माणसाला विशिष्ट पद्धतीने वागण्यासाठी कारणीभूत ठरणारे बले म्हणजेच प्रेरणा होय. मायकल ज्युएस म्हणतात, प्रेरणा म्हणजे एखाद्याला कामासाठी प्रवृत्त करणारी अशी कृती की ज्यामुळे त्याची ठरवून दिलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल होते. प्रेरणा म्हणजे अशी काहीतरी ज्यामुळे माणसे कृतिशील होतात आणि आधीच सुरुवात करून दिलेल्या कामाच्या वाटेवर चालत राहतात, असे डुबिन यांनी म्हटलेलं आहे. प्रेरणा म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामुळे व्यक्तीस सुरुवातीस कशाची तरी गरज किंवा आवश्यकता निर्माण होते. त्यानंतर मनातील काही प्रेरक शक्ती त्या गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्याला कृतिशील करतात. माणसाच्या पूर्ण न झालेल्या गरजातून माणसे स्वतःमधील ऊर्जा, शक्ती खर्च करण्यास प्रवृत्त होतात. आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने कार्यरत होतात, म्हणजेच त्यांना कामासाठी प्रेरणा मिळते. जसे की आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आपल्याला प्रेरणा हे आपले जवळचे नातेवाईक किंवा आसपास असलेले मित्रांचे नोकरी बघून आपण संस्थेसाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतो. आता प्रेरणेचे स्वरूप व गुणवैशिष्ट्ये कोणती? प्रेरणा ही मनुष्याची अंतर्गत भावना आहे. तिला स्पर्श करता येत नाही. प्रेरणा ही गरज किंवा आवश्यकतेशी संबंधित आहे. प्रेरणेमुळे माणसात उद्दिष्ट, ध्येय प्राप्त करण्याची शक्ती येऊन त्यानुसार वर्तणूक होऊ लागते. प्रेरणा ही सकारात्मक म्हणजेच
बक्षीसरूपी असते. त्याप्रमाणे नकारात्मक म्हणजेच भीती दाखवून देखील ही निर्माण केली जाते. आता प्रेरणेचे महत्त्व आणि त्याचे फायदे. What are the importance and the benefits of motivation? We will discuss. व्यक्तिगत तसेच संस्थेच्या ठरवलेल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी प्रेरणा आवश्यक असते. कुठल्याही उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी व्यक्तीच्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. व्यक्तीची काम करण्याची क्षमता, व्यक्तीची काम करण्याची तयारी, त्याची इच्छा. व्यक्तीत काम करण्याची केवळ क्षमता असून भागत नाही, तर तिची काम करण्याची इच्छा, तयारी असेल तरच उद्दिष्ट प्राप्ती होते. आणि इच्छा, तयारी होण्याचे काम केवळ प्रेरणेद्वारेच शक्य होते. प्रेरणा ही उपलब्ध साधनसामुग्रीचा उत्तम वापर करून घेते. बदलास नकार देणे ही मानवजातीची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. केवळ प्रेरणेतूनच बदल घडवून आणणे शक्य होते. जसे की वर्षानुवर्षे इंग्रजांचा भारतावरती पारतंत्र्यामध्ये ठेवण्याचा कयास होता, परंतु महात्मा गांधींच्या द्वारे एक प्रेरणा मिळून मिठाचा सत्याग्रह करून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठे योगदान प्राप्त झाले. पुढचा भाग आहे प्रेरणेचे घटक. कुठल्याही कामाच्या ठिकाणी 4P हे उत्तम सकारात्मक प्रेरणा देणारे घटक मानले जातात. Praise, prestige, promotion, and the fourth one is the P. Praise म्हणजे प्रशंसा, स्तुती. प्रेस्टीज म्हणजे गौरव, प्रतिष्ठा. प्रमोशन म्हणजे बढती. तर P म्हणजे पैशाच्या स्वरूपात उत्तम मोबदला. प्रेरणेचे मुख्य प्रकार हे 2 आहेत. एक असते इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजेच आंतरिक प्रेरणा, तर B म्हणजे दुसरा प्रकार एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन EXTRINSIC बाह्य प्रेरणा. एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनचे बाह्य प्रेरणेचे 2 प्रकार होतात. सकारात्मक बक्षीसरूपी प्रेरणा आणि नकारात्मक भीतीयुक्त प्रेरणा निगेटिव्ह ऑर फिअर मोटिवेशन. आंतरिक प्रेरणा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी रोजच्या कामाव्यतिरिक्त उपलब्धी मिळवण्याच्या उद्देशाने काहीतरी करणे म्हणजेच आंतरिक प्रेरणा. ही प्रेरणा चिरकालीन टिकाऊ असते. व्यक्तीच्या मनात स्वतःहून आतून निर्माण होते. त्या प्रेरणेमुळे व्यक्तीला एकतर आनंद, सुख वाटते. व्यक्तीला स्वतःची कृती महत्त्वाची वाटते
किंवा नैतिकदृष्ट्या योग्यच वाटते. बाह्य प्रेरणा. लोकांनी कौतुक करावे किंवा निव्वळ पैसा किंवा बक्षीस मिळावे म्हणून काहीतरी करणे म्हणजेच बाह्य प्रेरणा. ही प्रेरणा तात्कालिक असून काही काळापुरतीच टिकते. तसेच बाह्य प्रेरणा ही व्यक्तीला त्याच्या आतून आलेली नसते, तर आसपासच्या वातावरणातून आलेली असते. कुठलीही बाह्य शक्ती व्यक्तीला काम करण्यास, एखादी विशिष्ट कृती करण्यास प्रवृत्त करत असते किंवा प्रवृत्त करते. बाह्य प्रेरणेचे 2 प्रकार होतात, सकारात्मक प्रेरणा तर नकारात्मक प्रेरणा. सकारात्मक प्रेरणा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बक्षीसरूपी आमिषातून प्रेरणा निर्माण होते. सकारात्मक प्रेरणेत खालील गोष्टी समाविष्ट असतात: केलेल्या कामाबद्दल प्रशंसा, स्तुती करणे, पगारवाढ देणे, एक व्यक्ती म्हणून सहकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे, गुणांचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त करणे, महत्त्वाचे पद, जबाबदारी देऊन सन्मान करणे. ही सकारात्मक प्रेरणा किंवा पॉझिटिव्ह मोटिवेशन. नंबर 2 असतो नकारात्मक प्रेरणा किंवा भीतियुक्त, निगेटिव्ह ऑर फिअर मोटिवेशन. या प्रकारात जबरदस्ती किंवा भीती दाखवून प्रेरणेची निर्मिती केली जाते. शिक्षेच्या धाकाने माणसांना काम करण्यास प्रवृत्त करण्यात येतात. अशा प्रेरणेतून काम, वरिष्ठ आणि कंपनी या सर्व गोष्टींबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात चीड निर्माण होत असते. मात्र तरीही जवळपास सर्वच व्यवस्थापन तज्ज्ञ या प्रेरणेचा वापर करत असतात. आता प्रेरणा आपल्याला स्वतःला द्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या मार्गाने आपण स्वतःला प्रेरणा देऊ शकतो ते पाहूया. सर्वात पहिले तर मोठी स्वप्ने पहा. 2. ज्वलंत इच्छा म्हणजे बर्निंग डिझायर बाळगा. मला मोठा ITI टेक्निशियन होऊन ITI कंप्लीट करून कंपनीत जॉईन करायचा आहे, मोठ्या कंपनीत जॉईन व्हायचं आहे, अशा प्रकारचं मोठं स्वप्न बघा. किंवा त्याच्याही पेक्षा तुमचं जे मोठं स्वप्न आहे ते बघा. 2. ज्वलंत इच्छा, बर्निंग डिझायर, स्वतःची कंपनी स्थापन करायची आहे, ITI चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे, मोठी कंपनीमध्ये नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे. 3. पूर्वी मिळवलेल्या यशाचा विचार करा. कसा मी पास झालो, कसं मी ॲडमिशन घेतला, ह्याच्यापूर्वी कुठली संकटांना मी तोंड दिलं होतं. पूर्वी मिळवलेल्या यशाचा विचार करा. 4. सकारात्मक राहा, विचार करा. मी प्रथम प्रयत्नातच ITI पास होईन, पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मला नोकरी लागेल, असा सकारात्मकच राहा, सकारात्मकच विचार करा. 5. कामाविषयी आवड निर्माण करा. 6. प्रेरणादायक गोष्टींचे वाचन करा. ज्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात अशा चांगल्या गोष्टींचा वाचन करा, पुस्तकं वाचा. 7. यशस्वी व्यक्तींसोबत राहा.
तुमच्यासोबतचे ज्यांना आय टी आयमध्ये नोकरी लागली आहेत किंवा ज्यांच्या स्वतःच्या कंपनी आहे, आय टी आय केलेल्या आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेलं आहे, अशा लोकांसोबत राहा. सोबत नसतील तर फोनच्या संपर्कात राहा, त्यांची चौकशी करा, त्यांनी कसा अभ्यास केला याचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला सतत प्रेरणा मिळत राहील आणि तुम्ही तुमच्या यशाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत राहाल. नाऊ वी विल डिस्कस अबाउट बिहेवियरल स्किल्स म्हणजेच वर्तवणुकीचे किंवा व्यावहारिक कौशल्य. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. व्यक्ती समाजात, कामाच्या ठिकाणी त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसारच वागत असते. व्यक्तीची स्वतःला व्यक्त होण्याची व इतरांना सामोरे जाण्याची पद्धत वेगवेगळी असते. यालाच आपण व्यक्तीची वर्तवणुकीची व्यावहारिक कौशल्ये म्हणजेच बिहेवियरल स्किल असे म्हणतो. यातील काही महत्त्वाचे कौशल्ये आपण समजून घेऊयात. जसे की वचनबद्धता. कमिटमेंट मीन्स डेडिकेशन टू पर्टिक्युलर वर्क. कामाची निष्ठा, कार्यास वाहून घेणे, कार्यास स्वतःला समर्पित करणे, कार्यात झोकून देणे म्हणजेच वचनबद्धता. इथिक्स अँड व्हॅल्यू. नैतिक तत्त्वे व मूल्ये. नीतितत्त्वे समाजासाठी चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरवणारे तत्त्वे म्हणजेच नीतितत्त्वे. जगातील सर्व व्यक्तिगत तसेच सामाजिक व्यवहारामागे नीतितत्त्वे ठरलेली असतात. आपले यश दीर्घकालीन असण्यासाठी तुम्ही जीवनात सर्वोत्तम नीतितत्त्वे जोपासणे आवश्यकच असते. मॉरल नीतिधर्म. व्यक्ती किंवा समूहाची अशी मानसिक स्थिती ज्यामुळे त्यांचे सहकार्य करण्याची प्रवृत्ती कळून येते त्याला त्याचे नीतिधर्म असे म्हणतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कुठेही समस्या येऊ नयेत, सर्व कसे सोपे व्हावे असे जरी आपल्याला वाटत असले तरी ते अजिबात शक्य नसते. यशस्वी होण्यासाठी अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करता येण्यासाठी व्यक्तीला समस्या निवारण क्षमतेची आवश्यकता भासते. म्हणूनच समस्या सोडवता येणे हे प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहेत. समस्या निवारण्याची कशी प्रक्रिया असते ते पाहूया. सर्वप्रथम नेमकी समस्या शोधून काढा. त्यानंतर समस्या नेमकेपणाने मांडा. त्यानंतर समस्येचे मुळापासून विश्लेषण करा. नंतर बहुविध पर्यायांचा विचार करा. लुक ॲट फॉर अल्टरनेटिव्ह. त्यानंतर योग्य पर्यायांची कृतींची निवड करा. सिलेक्ट द सोल्युशन. नंतर पर्यायाची कृतीची अंमलबजावणी करा. इम्प्लिमेंट द सोल्युशन. देन उपायांचा कृतीचा फेरआढावा घ्या. ते रिव्ह्यू करा. समस्या उत्कृष्टपणे सोडवणाऱ्या व्यक्तीचे वैशिष्ट्य कोणते असतात? तो मोकळ्या मनाचा, ओपन माइंडेड असतो. तो क्रिएटिव्ह, सृजनशील असतो. इनोव्हेटिव्ह म्हणजे कल्पक असतो. करेजस, धाडसी असतो. मल्टी स्किल, बहुविध कौशल्यधारक. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असतो. मोटिवेटेड,
प्रेरित असतो आणि आव्हानासाठी सज्ज, ओपन टू चॅलेंज, तसेच रिस्क टेकर, जोखीम घेणारा असतो. धन्यवाद मित्रांनो. आज आपण कम्युनिकेशन स्किल यामध्ये बिहेवियर स्किल आणि मोटिवेशन या भागाचा अभ्यास केला. व्हिडिओला लाईक करा. DVT ई-लर्निंगच्या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा. पुढील पाठात आपण टाईम मॅनेजमेंट पाहूया. थँक्यू.